हेवी ट्रैफिक है, जहाँ ट्रैफिक को रोका नहीं जा सकता है, वहाँ पर ऐसा मेथड हमने यूज किया। टेक्नोलॉजी का भरपूर इस्तेमाल किया जा रहा है। टेक्नोलॉजी का ये भी हमारा प्रिकाश के पैनल है, इसके अंदर एम60 का मटेरियल है। दूसरी बात है जो अब जियो पॉलीमर का जो है पीछे जिससे गड्ढे को भर दिया है वो एक है। दूसरा पेवर ब्लॉक्स है। दूसरा रैपिड एक्शन जो है M60 उससे भी पॉटहोल भर रहे हैं। तो ये चारों मेथड है, डीएलसी भी है, तो जितने बारिश में इस्तेमाल कर सकते हैं। और बिल्कुल अभी जो काम इतनी तेजी से चल रहा है, ये गणपति से पहले जितना हो सकता है उतना पूरा करेंगे। और जो बाईपास वगैरह का काम है वो तो थोड़ा उसको समय लगेगा, लेकिन जिन्होंने ये बहुत जिन्होंने ये काम छोड़ दिया है उनके ऊपर सिर्फ टर्मिनेशन और ब्लैकलिस्ट का कार्रवाई नहीं होगी, उनके ऊपर FIR भी दर्ज होगा और उनके ऊपर कानूनी कार्रवाई। पण ज्याच्यावर उभे आहे इकडे पण पॅनल आहे आणि हे पॅनल जर इथे आपल्या जागेवर बनवायला लागले असते तर 27 दिवसाचं याला क्युरिंग टाइम लागला असता आणि 27 दिवस काय हे ट्रॅफिक तर आपण थांबवू शकत नाही। म्हणून या ठिकाणी असे पॅनल बनवले प्रिकाशचे आणि पॅनल बनवून इथं आपले जिथे असेंबल ठोकले हे 6 रस्ता डायरेक्ट आता टीका करायला त्यांना काय वेळच वेळ आहे, त्यामुळे मी काय त्या टीकेकडे काही लक्ष देत नाही। फक्त एवढंच सांगतो, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा त्या कार्यक्रमाला आम्ही होतो। छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता, त्याचं कंप्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर/आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत। आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत, मी त्यांना सांगितले, सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे हा पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करतो। ती एक भावना आहे माणसांची, पण आम्ही त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी, मी मगाशी म्हटलं की आराध्य दैवत आहे। हा पुतळा तात्काळ आम्ही उभारू आणि कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही। कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे। कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे।